नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्वरचित काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. काव्यलेखनासाठी विषय आहेत मायबोली मराठी, रुजवू मराठी, फुलवू मराठी, सन्मान अभिजात मराठीचा. हे 3 विषय काव्यलेखन स्पर्धेसाठी आहेत. पारितोषिक काय आहेत तर प्रथम क्रमांक ₹1000, द्वितीय क्रमांक ₹700, तृतीय क्रमांक ₹500. हे यांचं पुरस्कार स्वरूप आहे. केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत कविता तर 27 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या कविता पाठवायच्या आहेत. नाव नोंदणीसाठीची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. नियम काय आहेत ते ऐकून घ्या. एका स्पर्धकाची एकाच विषयावरील एकच स्वरचित कविता असावी. 3 विषय दिले, त्यापैकी आपल्याला एका विषयावर आणि एकच स्वरचित कविता पाठवायची आहे. कविता टाईप केलेली पण चालेल किंवा हस्तलिखित असेल तर स्कॅन करून पाठवायची आहे. नाव नोंदणी फॉर्म जो आहे त्यात आपल्याला आपली कविता अपलोड करायची आहे. विजेत्या स्पर्धकांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2024-25 चे ओळखपत्र देणं बंधनकारक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एका स्पर्धकाची एकच कविता असावी, जे यापूर्वी पण सांगितलंय. एकापेक्षा अधिक कविता जर आपण पाठवली तर स्पर्धक बक्षिसासाठी अपात्र असेल. म्हणजे आपली कविता ही स्पर्धेतून बाद होईल. एकापेक्षा जास्त कविता पाठवली तर. ही कविता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. संपर्कासाठी जे मोबाईल नंबर दिले आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर संयोजक जे आहेत ते प्राध्यापक भारती जाधव, ज्या स्पर्धा समन्वयक मराठी विभाग, डॉक्टर विकास बहुले, स्पर्धा समन्वयक मराठी विभाग, डॉक्टर सहदेव चव्हाण, मराठी विभाग प्रमुख, डॉक्टर संजय गायकवाड, प्रभारी प्राचार्य BJS कॉलेज वाघोली पुणे, हे यांचे संयोजक आहेत. तर खूप खूप शुभेच्छा या काव्यलेखन स्पर्धेसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.